नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा चौथा अध्याय पाहणार आहोत। त्याआधी तिसऱ्या अध्यायात अगस्तीला वंदन करण्यासाठी विंध्याचल नम्र झाला व सूर्याची सुटका झाली। तसेच पौगंड ऋषीच्या तपाने, आदिमायाच्या आज्ञेवरून व विमलाभुजेने केलेल्या शनिप्रदोष व्रताचे फल म्हणून त्रिगुणात्मक अशा केदारनाथांचा अयोनी संभव अवतार झाला। तो वृत्तांत सविस्तरपणे सांगितला। तर आता आपण चौथ्या अध्याय सुरू करू। तिसऱ्या अध्यायात पौगंड ऋषींच्या पत्नीला बटुरूपी भैरव कसा लाभला हे सांगून आता सूत त्या भैरवाची कथा सांगू लागला। हा भैरव अवतार जमदग्नीच्या कुळातच झाला असे सांगताच शौनकाने सुताला विचारले, या जमदग्नी ऋषींनी आपला क्रोध एकाएकी टाकून कसा काय दिला? त्यासाठी काय कारण घडलं? सूत म्हणाला, कौशिक देशाचा राजा गाधिराज याचा पुत्र विश्वामित्र हा होता। हा विश्वामित्र उत्तम धनुर्धर होता। क्षत्रियांचा जणू मुकुटमणीच असा पराक्रमी होता। एके दिवशी हा विश्वामित्र आपले सैन्य घेऊन अरण्यात शिकारीसाठी गेला। अरण्यात हिंडताना ते सर्वजण जमदग्नीच्या आश्रमाजवळ आले। आश्रमात ऋषींना पाहून विश्वामित्रांना आनंद झाला। लगेच रथातून उतरून त्यांनी जमदग्नी ऋषींना वंदन केले। विश्वामित्रासारखा पराक्रमी राजा त्यांच्या सैन्यासह आपल्या आश्रमात आलेला पाहून रेणुका मातेस आनंद झाला व तिने भोजनाकरता थांबवून घेतले। तेव्हा जमदग्नी ऋषींनी पुढील भविष्य जाणून रेणुकाला अटकाव केला, पण तिने न ऐकता राजाला व सैन्याला भोजनास ठेवून घेतले। मग ऋषी अनुष्ठानात बसले। सूर्य मध्यान्ही आला, पण स्वयंपाकाची काही चिन्हे दिसेनात। सर्वजण काळजीत पडले। हे ऋषींनी जाणले व त्यांनी कामधेनूची प्रार्थना केली। त्याबरोबर कामधेनूने मोठा मंडप तयार केला व जेवणाची तयारी केली। मग राजास निमंत्रणासाठी दूत पाठवला। राजा व सैन्य आल्यावर त्यांना ऋषींनी कामधेनूच्या सहाय्याने पंचपक्वान्नाचे इच्छाभोजन घातले। ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले। विश्वामित्र व त्याचे सैन्य तृप्त झाले। राजाने मनोमन ओळखले की हे सर्व कामधेनूनेच काम आहे। हे जाणून विश्वामित्र निघताना जमदग्नीला म्हणाला, आम्ही तृप्त झालो, पण आता एक इच्छा आहे, ती पूर्ण करा। तुमची कामधेनू आम्हास देऊन आमचे समाधान करावे। मी तुम्हाला काय हवे ते देईल। यावर जमदग्नी म्हणाले, कामधेनू ही काही द्यायची वस्तू नाही। समर्पण करावयास गेलो तर मृत्यूच येईल। अरे, ज्याच्या घरी अन्न घेतलेस त्याच्या धेनूचे हरण करावे हा विचारच तुझ्या मनात कसा आला? हे ऋषीचे बोलणे ऐकून विश्वामित्र संतापला व त्याने सैन्यास कामधेनू हस्तगत करण्याची आज्ञा दिली। विश्वामित्राच्या आज्ञेप्रमाणे प्रधानाने कामधेनूला हात घालताच तिने प्रधानाला शिंगाने चांगलाच प्रसाद दिला। नंतर आपल्यातून असंख्य सैन्य निर्माण करून विश्वामित्राच्या सैन्याला पळवून लावले। मग ऋषींनी भार्गवरामाला आज्ञा केली की कामधेनूने मायेने निर्माण केलेल्या या सैन्याचा नायनाट कर। भार्गवरामाने तसे केल्यावर ऋषींनी त्याला रेणुकेचाही वध करण्यास सांगितले। प्रत्यक्ष पित्याची आज्ञा, त्यामुळे भार्गवरामाने ती पाळली व रेणुकेचा वध केला। हे पाहून जमदग्नी ऋषींनी त्यास वर मागावयास सांगितला। तेव्हा तो भार्गवराम आनंदाने म्हणाला, रेणुका मातेस उठवावे। जमदग्नीने तथास्तु म्हणून रेणुका मातेला उठवले। जमदग्नी ऋषींनी जाणले की हे श्रीहत्येचे पातक केवळ माझ्या क्रोधामुळे घडले असे मनात येताच त्यांनी क्रोध टाकून दिला। जमदग्नीचा क्रोधाग्नी त्याच्या शरीरातून बाहेर पडताच सर्व जग जळायला लागले। ते पाहून मग जमदग्नीने आपला हा क्रोधाग्नी एक पंचमास सूर्याला दिला, दुसरा भाग समुद्राला दिला, तिसरा अरण्याला दिला, दशांश भाग परशुरामाला वाटून दिला। अशा तऱ्हेने जमदग्नीने त्याचा क्रोधाग्नी वाटून दिला। भैरव जमदग्नीच्याच कुळातील असल्याने त्या अग्नीचा अंश त्याच्यातही स्वाभाविकपणे होता, म्हणूनच त्याला रवळेश्वर हे नाव पडले। अशा प्रकारे आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा चौथा अध्याय बघितला। चौथ्या अध्यायामध्ये जमदग्नीच्या क्रोधाचे सविस्तर कथन केले। त्यामुळे गाधीच विश्वामित्र कसा ब्रह्मत्वाला गेला तेही सांगितले।
धन्यवाद. अशा प्रकारे मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.